राजन साळवींच्या शिवसेनेतल्या प्रवेशाचे आता कोकणामध्ये पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे। राजापूर, लांजा, साखरपा या भागातले शिंदे सेनेतले कार्यकर्ते यामुळे आता आक्रमक झाले। साळवींचं भूत आमच्या डोक्यावर नको अशी थेट नाराजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते व्यक्त करतायत। साळवींची कोणतीही ढवळाढवळ आमच्या मतदारसंघात नको, साळवींच्या कार्यकर्त्यांसोबतही काम करणार नाही असा आक्रमक पवित्रा आता शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे। आल्यानंतर काही जे मूळ लोक आलेले आहेत सर्व निष्ठा ठेवून त्यांना कुठेतरी पक्षामध्ये येऊन छेद देण्याचा कुठेतरी प्रयत्न जर झाला आणि तो होईल, त्यांच्या नैतिक पारंपरिक स्वभाव त्यांची पद्धती आहे, कार्यपद्धती, तर ते कुठेही सहन करून घेतलं जाणार नाही। याच्यामध्ये आम्ही जे भैया सामंत म्हणून हेच राहणार आणि जे राहतील त्यांना कार्य करायचं असेल त्यांना आम्ही सामावून घेऊ, पण त्यांनी व्यवस्थित चांगल्या प्रकारचं काम आमच्या सर्व लोकांना विश्वासात घेऊन भैया सामंतांना कुठेही छेद न होता करणं आवश्यक आहे। राजापूर संघटनेचा, तालुक्याच्या संघटनेचा पूर्णतः विचार करावा। आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत, शिवसेना म्हणून त्यांच्या पाठीमागे आहोत, त्यांच्याबरोबर आहोत, परंतु जे आमच्या मड्यावर काय जे आणून बसवलेलं आहे राजन साळवींचं भूत, ते आमच्या मड्यापासून त्यासाठी आम्ही संपूर्ण कार्यकर्ते विरोधात आहे। तर त्यांची काही गरज नाही आणि आमच्याकडले सगळे तरुण सक्षम आहेत युवासेना वाढीसाठी आणि शिवसेना वाढीसाठी। शिंदे साहेबांनी याची नोंद घ्यावी। संपूर्ण युवासेना असेल, शिवसेना असेल, संपूर्णपणे नाराज आहे आणि जिथपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तिथपर्यंत कोणतेही काम संघटनेचं आणि पक्षाचं आमच्याकडून केलं जाणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।